ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ते आजचे व्याख्याते, ज्येष्ठ पत्रकार तसेच दैनिक लोकमतचे संपादक सन्माननीय संजय आवटे सर यांचं आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात। त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय जितेंद्रजी वाघ सर यांचंही आगमन झालेलं आहे। सन्माननीय उपायुक्त श्री रविकिरण घोडके सर, सन्माननीय उपायुक्त श्री विठ्ठल जोशी सर, सन्माननीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री ओम प्रकाश बहिवाल सर, आपणाला विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे। तसेच उपक्षेत्रीय अधिकारी सन्माननीय सीताराम बहुरे सर, आपणालाही विनंती आहे आपणही मंचावर यायचं आहे। व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि आपल्या मान्यवरांचं, आपल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य बनतं। म्हणूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपले आजचे व्याख्याते सन्माननीय संजय आवटे सर यांचा सन्मान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्माननीय उपायुक्त श्री रविकिरण घोडके सर, आपणाला विनंती आहे आपण सरांचा सन्मान करावा। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। सन्माननीय आवटे सर, आपणाला विनंती आहे हा सन्मान आपण स्वीकारावा ही विनंती। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात। सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सर ह्या ठिकाणी हा सन्मान स्वीकारत आहेत। त्यासोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री जितेंद्रजी वाघ सर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। सन्माननीय उपायुक्त श्री रविकिरण घोडके सर, आपणाला विनंती आहे हा सन्मान आपण करावा। तसेच क्रीडा विभागाचे सन्माननीय श्री उपायुक्त आदरणीय श्री विठ्ठल जी जोशी सर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। सन्माननीय उपायुक्त श्री रविकिरण घोडके सर हा सन्मान करत आहेत। तसेच साहित्य परिषदेचे सन्माननीय लाखे सर यांचाही सन्मान आदरणीय उपायुक्त श्री घोडके सर करत आहेत। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे। मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं। या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सन्माननीय उपायुक्त श्री रविकिरण घोडके सर, आपणाला विनंती आहे आपण करावं। मंचावर उपस्थित आजच्या साहित्यामृत या ग्रंथोत्सव व व्याख्यानमालेचं आजचं पुष्प होण्यासाठी उपस्थित दैनिक संपादकचे, दैनिक लोकमतचे संपादक, त्याचबरोबर आम्ही भारताचे लोक, विविध पुस्तकांचे लेखक आणि समाजामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांवरती परखडपणे भाष्य करणारे श्री संजयजी आवटे साहेब यांचं मी महापालिकेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर कार्यक्रमाला अगोदरच उशीर झालेला आहे। आपण सगळेजण फेसबुकद्वारे व इथं जे उपस्थित आहेत ते ऐकण्यासाठी उत्सुक आहेत। आपण आजच्या कार्यक्रमाचं जे टायटल आहे, आम्ही भारताचे लोक, स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, पण भारत म्हणजे तरी काय, या भारताचे लोक हेच या भारताचं वैभव आहे। आणि आपण जेव्हा भारताची संविधान भारताचं बघतो तेव्हा प्रिअम्बलची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशीच होते आणि त्यामध्ये अपेक्षित असणारा न्याय, समता, बंधुता ह्या सगळ्या मूल्यांवरती आणि आजच्या चालू परिस्थितीशी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत। मंचावरती सर्वच मान्यवर उपस्थित आहेत, सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि जोशी साहेबांची परवानगी घेऊन किंवा जोशी साहेबांना मी विनंती करतो की आपण कमी वेळामध्ये, कारण सरांचा बायोडाटा फार मोठा आहे, सरांची ओळख करून द्यावी। आणि विशेष म्हणजे इथं आनंद असा वाटतो की सर हे त्या अर्थानं आमचे सिनियर आहेत। सर स्वतः ॲग्रिकॉस आहेत आणि जोशी साहेब सुद्धा ॲग्रिकॉस आहेत आणि मी सुद्धा ॲग्रिकॉस आहे। त्यामुळं या व्याख्यानाच्या अनुषंगानं एक ॲग्रिकॉस म्हणजे जे कृषी पदवीधर आहेत त्यांना ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकॉस अशी संकल्पना आहे। तर ॲग्रिकॉस म्हणून देखील सरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि जोशी साहेबांना विनंती करतो की त्यांचा त्यांनी अल्प परिचय, म्हणजे परिचय मोठा आहे पण कमी वेळामध्ये करून द्यावा। धन्यवाद।
आम्ही भारताचे लोक हे व्याख्यान जे आता आपल्याला देणार आहेत ते प्रख्यात लेखक, संपादक आणि वक्ते संजय आवटे सरांचा खरं तर वेगळा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. तरी परंतु सभेचा नियम म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. त्यातला हा भाग आहे. ते सध्या पुण्यात लोकमतचे संपादक आहेत. देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह असलेल्या भास्कर वृत्तपत्र समूहाचा दिव्य मराठीच्या महाराष्ट्र संपादक पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते साम टी व्हीचे मुख्य संपादक असताना आवाज महाराष्ट्राचा हा अत्यंत गाजलेला जो प्राईम टाईममधला कार्यक्रम होता त्यानं वेगवेगळे मापदंड निर्माण केले. यापूर्वी लोकसत्तामध्येही त्यांनी काम केलं आहे, सकाळमध्ये काम केलं आहे. ते कृषीवलचे मुख्य संपादक होते, पुढारीमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम केले, लोकमतचे निवासी संपादक होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता घोडके साहेबांनी सांगितलं तसं ते आमचे कृषी पदवीधर आहेत. ते BSc ॲग्री आहेत. आम्ही एकाच कॉलेजला ॲग्रिकल्चरला होतो. मात्र कृषी पदवीधर झाल्यानंतर पत्रकारितेकडं नुसते वळलेच नाही, तर पत्रकारितेमध्ये स्वतःचं एक आढळ स्थान निर्माण करणाऱ्या कृषी पदवीधरापैकी ते पहिले आहेत असं म्हणावं लागेल. पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांनी पुढं अनेक पदव्या मिळवल्या. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये त्यांनी MA केलं. मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये सेट एक्झाम पास झाले. ते त्यांनी MMCJ गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आणि लेखक म्हणून तर त्यांचा परिचय सर्वश्रुत आहे. गेम ऑफ थ्रोन्स मराठी पटकथा या सध्या सर्वाधिक गाजत असलेल्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. वी द चेंज किंवा आम्ही भारताचे लोक ज्या विषयावर आता व्याख्यान आहे हे पुस्तक त्यांचं अतिशय गाजलं. बराक ओबामा बदलत्या जगाचा पासवर्ड हे पुस्तकसुद्धा वाचकांच्या अतिशय पसंतीस उतरलेलं आहे. पाकिस्तान लष्करी सत्तेच्या अंतरंग आणि नियतीशी करार, नव्या जगाचे नवे आकलन, कलाकल्पतरूंचे आरव अशा अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत. कलात्म या कलेच्या सामाजिक आकलनाचा प्रयत्न करणाऱ्या विशेष अंकाचं संपादकपद त्यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत भूषवलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचा राजकीय लेखनासाठीचा पुरस्कार, CD देशमुख संपादक पुरस्कार, नागोठणे पत्रकार संघाचा निर्भीड संपादक पुरस्कार, आचार्य आत्रे संपादक पुरस्कार, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार संजय आवटेंना प्राप्त झालेले आहेत. दीनमित्र पत्रकारिता पुरस्कार, मूकनायक संपादक पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर ग्रामरत्न दर्पण पुरस्कार, याशिवाय चव्हाण प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. भूतानमध्ये झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. याशिवाय इस्रायल, थायलंडमध्ये झालेल्या विविध परिषदांमध्ये संजय आवटे सहभागी झाले होते. सावरखेडा येथील भूमिजन साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. मलेशिया क्वालालंपूर येथील शब्द साहित्य संमेलनाचे सुद्धा संजय आवटे अध्यक्ष होते. अशा अनेक ठिकाणी साहित्य आणि पत्रकारिता व्यवहारामध्ये सध्याचं सर्वात सुपरिचित असं नाव म्हणजे संजय आवटे आहेत. वैशिष्ट्य असं की इतका ज्येष्ठ संपादक असा त्यांचा उल्लेख केला जातो. खरं तर संजय मला कॉलेजला 1 वर्ष कनिष्ठ होते, परंतु ज्येष्ठ संपादक संजय आवटे म्हणल्यानंतर असं वाटतं की हे खूप मोठ्या व्यक्तींबद्दल लिहित असावेत. परंतु त्यांचं दररोजचं फेसबुकचं जे लिखाण आहे ते आम्ही वाचत असतो. नवल असं वाटतं वाघसर की आमचा एक जहांगीर बादशाह इनामदार नावाचा मित्र आहे जो संजय आवटेंचा क्लासमेट होता. तो आता अकाउंट्समध्ये आहे आणि तो आता भारताचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्यावर आणि बादशाह मला भेटला असा स्वतःच्या एका जवळच्या मित्रावरच त्यांनी लिहिलेला लेख अतिशय गाजला. आमचा एक कॉमन फ्रेंड आहे आमचा पंढरपूरचा शिवाजी भोसले म्हणून, ज्याने एक स्वतःच्या गावात छोटंसं प्रतिष्ठान सुरू केलं आहे आणि त्या प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करणारा संजय आवटेंचा लेख हा प्रचंड गाजला. त्यांची कटिंग करणाऱ्या माणसाबद्दल सुद्धा त्यांनी फेसबुकवर लिहिलंय. ज्या ओलामधून त्यांनी प्रवास केला त्याच्यावर गेल्या आठवड्यात संजय आवटेंनी लिहिलंय. एवढंच नव्हे तर दररोज घडणाऱ्या म्हणजे अगदी काल आपलं दुर्दैव की आदरणीय विनायक मेटे साहेबांचं अपघाती निधन झालं, त्याच्यावर सुद्धा एक 7-8 ओळीची संजय आवटेंची जी पोस्ट आहे ती अतिशय वाचनीय आहे.
आत्ताचा क्षण खरा, बाकी सगळा वारा, असं अगदी युनिव्हर्सल ट्रूथ फक्त संजय आवटे सांगू शकतात. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर अतिशय मार्मिकपणानं भाष्य करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये आपण सांगतो की देश हा विविधांगी आहे, विविधतेनं नटलेला आहे. तसंच भारताचं वैशिष्ट्य असं होतं की वैचारिक विविधता हे सुद्धा या देशाचं वैशिष्ट्य होतं. मात्र गेल्या काही वर्षामध्ये असं सातत्यानं जाणवतं की कुठंतरी वैचारिक एकारलेपण देशाला येतं की काय. अशा वेळी हे वैचारिक वैविध्य जपलं पाहिजे, याच्यासाठी सातत्यानं मशालवर धरणारा जो संपादक आहे त्यामध्ये संजय आवटेंचा नंबर सगळ्यात वरचा आहे. एक जागल्याची भूमिका संपूर्ण या वैचारिक क्षेत्रामध्ये वठवण्याचं काम हे संजय आवटे करतायत. मी आपला अधिक वेळ घेत नाही. आपणा सर्वांना माहिती आहे की त्यांचं वक्तृत्व हा एक उत्तम वक्त्याचा नमुना आहे. खरं आम्ही MPSCला वाचत असताना असं वाचायचो की काही संपादक असे होते की त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं होतं, परंतु त्यानंतरच्या काळात संजयजी आपण सुद्धा अनेक संपादकांचं भाषण ऐकायला गेल्यानंतर वाटायचं की हे फार काय वक्तृत्व चांगलं नाही, परंतु संपादक हा उत्तम वक्ता आहे असं मला वाटतं. आत्रेंच्या नंतर जे घडलं त्यामध्ये आपलं नाव अग्रेसर आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपले सर्वांचे लाडके ज्येष्ठ पत्रकार तसेच दैनिक लोकमतचे संपादक सन्माननीय श्री संजय आवटे सर. आपणाला विनंती आहे आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. कॉलेजमधले 1 वर्ष सिनियर, मला जेव्हा कळालं की सुनील जोशी इथे आलेले आहेत आणि रवी किरण हे माझे ज्युनियर, पण तेही ॲग्रिकॉस मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे, मी लोकसत्तामध्ये सहसंपादक असताना एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं शीर्षकच होतं ॲग्रिकॉस जाईल तिथं बॉस. तर आमचे सगळे ॲग्रिकॉस मित्र छान मला दिसत आहेत पुढे. जितेंद्र वाघ सर मला या निमित्ताने फेसबुकवरचे माझे मित्र ते आहेत आणि बाकी सगळेच मित्र आहेत. खरं म्हणजे आम्ही भारताचे लोक या विषयावर मी बोलावं अशी कल्पना जेव्हा रवी किरणनं मांडली तर मला छान वाटलं. कधी नव्हे एवढी ही गरज आत्ता जास्त आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सगळे साजरा करतो आहोत. महोत्सवी स्वातंत्र्य दिन आपण सगळ्यांनी साजरा केला आणि अशा वेळी भारत नक्की काय आहे, भारताची गोष्ट काय आहे, व्हॉट इज आयडिया ऑफ इंडिया, या सगळ्या अनुषंगाने बोलणं, या सगळ्या अनुषंगाने मांडणी करणं कधी नव्हे हे एवढं आज जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. आणि अशा वेळी मला याचा आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं या प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन केलं. खरं म्हणजे पिंपरी हे माझं फार आवडतं शहर आहे, आवडतं गाव आहे आणि तेवढ्यासाठी कोथरूड सोडून मी पिंपरीमध्ये राहायला आलो. पिंपरीमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन वारंवार व्हायला पाहिजे. मी जेव्हा फेसबुकवर पोस्ट केली की माझं उद्या व्याख्यान आहे, अडचण अशी असते की फेसबुकवर जेवढे लोक लाईक करतात तेवढे प्रत्यक्ष व्याख्यानाला येतात असं नाही. पण तरीसुद्धा जी काही संख्या असेल, मला असं वाटतं की मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे माणसं 1 आहेत की 2 आहेत की 10 की 50 की 100, आपण बोलत राहायला पाहिजे, आपण आपली मांडणी करत राहायला पाहिजे, हे आपलं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही भारताचे लोक ही मांडणी आत्ता करणं मला फार महत्त्वाचं वाटतं. खरं म्हणजे हा देश कोणाचा, हा देश कोणाचा, अशा प्रकारची मांडणी नेहमीच केली जाते. आणि भारताबद्दल बोलताना आम्ही भारताचे लोक असं म्हणत असताना भारताच्या अनुषंगाने अनेक पद्धतीने वेगवेगळं बोललं जात असतं. मुद्दाम सुरुवात करताना सांगितलं पाहिजे भारताची ओळख काय आहे किंवा भारताचं वेगळेपण काय आहे. आम्ही भारताचे लोक असं मी जे म्हणतोय त्याचं नक्की कारण काय आहे. एक मजा सांगतो. ती गोष्ट आहे 1888ची, जेव्हा जॉन स्ट्रेची नावाचा एक विचारवंत त्याच्या व्याख्यानाचं आयोजन इंग्लंडमध्ये केलं गेलेलं होतं. जॉन स्ट्रेची हा बराच काळ भारतामध्ये होता, भारतीय उपखंडामध्ये होता आणि त्याच्या व्याख्यानाचं आयोजन केलं गेलं. ते केलं होतं खास इंग्रजांनी केलं होतं, इंग्रज सरकारनं केलं होतं. त्यामुळे कल्पना अशी होती 1888 हे साल लक्षात घ्या.
1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि 1888मध्ये जॉन स्ट्रेचीच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं, व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं रादर. त्याचं कारण असं होतं की 1857च्या उठावानंतर इंग्रजांना हे कळालं होतं की आता हा देश आपल्या ताब्यात आलेला आहे, भारत नावाचा देश आपल्या ताब्यात आलेला आहे. हा देश समजून घेतला पाहिजे, हा देश नक्की काय आहे ते बघितलं पाहिजे. जॉन स्ट्रेची हा दीर्घकाळ बराच काळ भारतामध्ये आणि भारतीय उपखंडामध्ये त्यानं काम केलेलं होतं. त्यामुळे समजून घेऊया की भारत नावाची गंमत काय, भारताची गोष्ट काय आहे. जॉन स्ट्रेची गेला त्या व्याख्यानाला, त्यानं 7 व्याख्यानं दिली. त्या व्याख्यानमालेचं पुस्तक निघालं इंडिया याच नावानं, जॉन स्ट्रेची. त्यानं सगळी व्याख्यानं दिली आणि व्याख्यानं दिल्यानंतर शेवटचं वाक्य तो असं म्हणाला, भारताबद्दल एकच गोष्ट खरी आहे की भारत नावाची कुठली भानगड अस्तित्वातच नाही आहे. कारण जेवढं साधर्म्य युरोपातल्या 2 देशांमध्ये आहे तेवढं साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये पण नाही आहे. या देशामध्ये साधर्म्याचा समानतेचा एकही मुद्दा नाही. भारत नावाचा देश अस्तित्वात नाही, तो कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही. अशी मांडणी जॉन स्ट्रेची करत होता 1888मध्ये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होऊन अवघी 3 वर्ष झालेली होती. बरं, हे केवळ तेवढंच आहे का? त्यानंतरची गंमत बघा. 1940 मध्ये विन्स्टन चर्चिल यांनी काय मांडणी केली? चर्चिल असं म्हणाले की भारत हा देशच नाहीये, कारण देशाला जोडण्यासाठी काहीतरी धागा असावा लागतो, साधर्म्याचा काही बिंदू असावा लागतो. भारताला जोडण्यासाठी साधर्म्याचा कुठलाच बिंदू नाहीये, भारत हा देशच नाहीये. ते असं म्हणाले की भारत म्हणजे भौगोलिक अभिव्यक्ती आहे, देश नाहीये. ज्याप्रमाणे विषुववृत्त असतं, अक्षवृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं. त्याप्रमाणे भारत नावाची गोष्ट आहे की भारत नावाचा देश अस्तित्वातच नाहीये, ही फक्त भौगोलिक अभिव्यक्ती आहे, मेअर जिओग्राफिकल एक्सप्रेशन. अशी मांडणी चर्चिलने केली. त्या कालावधीमध्ये अनेकांना असं वाटत होतं की देश उभा राहण्यासाठी काहीतरी आधार पाहिजे, धर्माचा आधार पाहिजे, जातीचा आधार पाहिजे, भाषेचा आधार पाहिजे. असा कुठलाच आधार नसणारा हा देश म्हणून टिकणार नाही, उभा राहणार नाही, अशी मांडणी सगळेजण करत होते. ज्या इंग्लंडमध्ये ही चर्चा होत होती, ज्या इंग्लंडचे पंतप्रधान या प्रकारची मांडणी करत होते, तो इंग्लंड दुभंगला, पण माझा भारत मात्र दिमाखात झेपावला. ही काय गंमत आहे की हा देशच नाही असं लोक म्हणत होते, हा देश कोसळेल अशा प्रकारची मांडणी करत होते. पण तरी सुद्धा कुछ बात है हस्ती मिट्टी नहीं हमारी, कुछ बात है हस्ती मिट्टी नहीं हमारी. ही हस्ती काय आहे, ही देशाची गंमत काय आहे, ही गंमत समजून घेतली पाहिजे. भारत नावाचा देश समजून घेतला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की आपण नेहमीच भारत माता की जय म्हणत असतो. अलीकडे तर भारत माता की जय जरा जास्तच मोठ्या आवाजात म्हटलं जातं. भारत माता की जय असं फार मोठ्या आवाजात म्हटलं गेलं की मला जरा चिंता वाटते. अशा वेळी भारत नावाची गोष्ट काय आहे, भारत नावाची गंमत काय आहे, ती समजून घेतली पाहिजे. आणि हा भारत समजून घ्यायचा असेल तर भारताची गोष्ट काय आहे ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक वी द चेंज नावाचं पुस्तक मी लिहिलं. आणि मला असं वाटलं की जाईल तिथे ठिकठिकाणी हा देश समजावून सांगितला पाहिजे, भारताची गोष्ट समजावून सांगितली पाहिजे. कारण मी भारत माता की जय म्हणतो, भारत माता की जय पूर्वी खूप लोक म्हणायचे. डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित नेहरूंचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये खूप छान एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे. 1937 मध्ये जेव्हा प्रांतिक निवडणुका सगळीकडे सुरू होत्या, तेव्हा पंडित नेहरू हे त्या सगळ्या प्रचार सभांमध्ये पोस्टर बॉय असायचे. त्यांच्या सभा व्हायच्या, त्यांची भाषणं व्हायची. पंडित नेहरूंवर लोकांचं विलक्षण प्रेम होतं. नेहरू सांगतात की जाईल तिथे, पंडित नेहरू जाईल तिथे लोक जमायचे, बोलायचे. एकदा एका सभेला ते गेले आणि कोणीतरी म्हटलं भारत माता की जय. एकानं म्हटलं की सगळेच म्हणाले भारत माता की जय, भारत माता की जय. शेवटी पंडित नेहरू म्हणाले ठीक आहे, भारत माता की जय मीही म्हणतो, आता मला सांगा की भारत माता काय आहे. असं म्हटलं की मग पंचायत असते. तेवढ्यात एक जण उभा राहिला, म्हटला चाचाजी भारत माता म्हणजे या देशामध्ये एवढे समुद्र आहे, नद्या आहेत, डोंगर आहेत, निसर्ग आहे, हे सगळं म्हणजे भारत माता आहे. पंडित नेहरू म्हणाले अगदी खरं आहे,
हे सगळं म्हणजे भारत आहेच, पण एक लक्षात घ्या, भारत म्हणजे या देशातले तेव्हाचे या देशातले 40 कोटी लोक आहेत. भारत माता म्हणजे या देशातले 40 कोटी लोक आहेत. आणि पुढे नेहरू असं म्हणतात, आणि या सगळ्यांची भारत माता सारखीच असली पाहिजे असं म्हणण्याचं काही कारण नाही. इथे 40 कोटी भारत माता आहेत. प्रत्येकाची भारत मातेबद्दलची कल्पना वेगळी असेल. हीच भारत माता पाहिजे. पूर्वी मला आठवतं की जेव्हा शाळेमध्ये भारत माता म्हटलं की पांढरी शुभ्र साडी आणि ते केस मोकळे सोडलेले अशी भारत माता असायची. आमची भारत माता जाड असेल, कोणाची भारत माता काळी कुळकुळीत असेल, कोणाच्या भारत मातेचे केस कुरळे असतील, कोणाची भारत माता साडीच नेसणार नाही, काही वेगळं नेसेल. भारत मातेची कल्पना, भारत माता ही प्रत्येकाची वेगळी आहे आणि प्रत्येकाची वेगळी भारत माता हे सेलिब्रेशन केलं पाहिजे. सेलिब्रेशन वैविध्याचं केलं पाहिजे. वन नेशन, वन लँग्वेज, वन पार्टी, वन लीडर असं नसतं. हा देश सगळ्यांचा आहे, हा देश प्रत्येकाचा आहे. आणि म्हणून या देशातलं हे वैविध्य जे आहे, ही गंमत जी आहे, या वैविध्यावर हा देश उभा राहिला. ज्या वैविध्यामुळे हा देश उभा ठाकणार नाही अशी मांडणी केली जात होती, तोच भारत नावाचा देश वैविध्यावर उभा राहिला. आमचे डॉक्टर रामचंद्र गुहा असं म्हणतात की भारत वॉज अ स्टार्टअप, इट वॉज अ रिस्की व्हेंचर, नॉट अ सिंगल इन्व्हेस्टर वॉज रेडी टू इन्व्हेस्ट इन टू इट. इतका हा कठीण धंदा होता, कठीण उद्योग होता, कारण भारत नावाचा देश उभा करणं ही फार कठीण गोष्ट होती. पण हे स्टार्टअप आज कुठल्या वळणावर आहे, कुठल्या टप्प्यावर आहे, कसं दिमाखात धावतंय, झेपावतंय हे आपण बघतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माझे मित्र राजेश पाटील समोर येऊन बसलेले आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या मित्रांचाच गोतावळा आज बऱ्यापैकी आहे. राजेशच्या निमित्तानं मुद्दाम सांगितलं पाहिजे, राजेश आहेत खानदेशातले. राजेश मध्यंतरी मी अंमळनेरला गेलो होतो. तिथे गेल्यावर मला हे कळालं, माझं भाषण झालं आणि भाषण झाल्यानंतर काही कवींनी बोली भाषेमध्ये आपल्या कविता सादर केल्या. मला अहिराणी माहिती होती, पण अहिराणीमध्ये 14 उपबोली भाषा आहेत हे मला माहिती नव्हतं. मी म्हटलं, अरे खानदेश हा तर वेगळा देशच आहे. एवढ्या भाषा अख्ख्या युरोपियन युनियनमध्ये नाही आहेत. एवढ्या भाषा, एवढं वेगळेपण, एवढं वैविध्य, हा भारत आहे. भारताची ही गंमत आहे की भारतामध्ये इथे प्रत्येकाला आवाज आहे. इथला सर्वसामान्य माणूस हा भारताचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारत समजून घेताना, भारताची गोष्ट समजून घेताना मुळामध्ये हे सगळं समजून घेतलं पाहिजे. हे वैविध्य काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. मध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण करायची आणि प्रत्येक संस्थान वेगळं झालं पाहिजे. या देशाचे 550 तुकडे झाले पाहिजेत अशी कल्पना होती. गांधी, नेहरू आणि पटेल होते म्हणून या देशाचे 2च तुकडे किमान होऊ शकले. तेही व्हायला नको होते, पण त्यासाठी सगळे प्रयत्न केले, सगळे प्रयत्न झाले. पण तो डाव होता इंग्रजांचा, वसाहतकालीन राजकारणाचा डाव होता. इंग्रजांना 2 तुकडे करूनच जायचं होतं. कारण सगळ्यात महत्वाचं कारण, आयडिया ऑफ पाकिस्तान नावाचं पुस्तक आहे स्टीफन कोहेन नावाच्या लेखकाचं. स्टीफन कोहेन असं म्हणतो की इंग्रजांना जाताना भारत आणि पाकिस्तान हे 2 तुकडे करायचेच होते. याचं कारण असं आहे की काही झालं तरी भारत आपल्यासोबत असणार नाही याची खात्री इंग्रजांना होती. भारत स्वयंप्रज्ञ असेल, थोडा साम्यवादाकडे झुकेल, पण भारत आपल्यासोबत असणार नाही. म्हणून आपल्याला सोयीचा असा एक देश या उपखंडामध्ये असला पाहिजे, म्हणून त्यांना पाकिस्तान हवा होता. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की एकसंध भारत हे आपल्यासाठी आणि जगासाठी फार मोठं आव्हान ठरू शकतं याची कल्पना होती. त्यामुळे त्यांना ते करायचंच होतं. ते गेले. पण मुद्दा असा की भारत आणि पाकिस्तान हे 2 देश निर्माण झाले. पुढे काय झालं हो? धर्माच्या पायावर जो पाकिस्तान उभा राहिला तो पुन्हा का कोसळला? मग तुमच्या देशानं धर्माचा पाया मान्य नाही केला, धर्माचा आधार मान्य नाही केला. हा देश हिंदूंचा असणार नाही केवळ, हा देश मुस्लिमांचा असणार नाही केवळ, हा देश सगळ्यांचाच असेल अशी मांडणी केली. धर्माच्या पायावर उभा ठाकलेला पाकिस्तान पुन्हा कोसळला आणि तुमचा माझा देश मात्र दिमाखात झेपावला. कुछ बात है, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कुछ बात है हस्ती मिटते नहीं हमारी. ही बात काय आहे? ही मन की बात नाही आहे. ही बात समजून घेतली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कल्पना करा, मागाशी माझ्या पुस्तकाचा उल्लेख केला सुनीलनं माझा परिचय करून देताना. डॉक्टर आयेशा सिद्दीका नावाच्या पाकिस्तानी स्कॉलर आहेत. त्यांचं पुस्तक आहे मिलिटरी इन कॉर्पोरेट इन पाकिस्तान. त्याचा मी अनुवाद केलाय मराठीमध्ये. पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग या नावानं. आयेशा सिद्दीका असं म्हणतात,
भारत आणि पाकिस्तान या दोघांचा जन्म एकाच वेळी झाला. दोघांनी इतिहास शेअर केलेला आहे, दोघांनी भूगोल शेअर केलेला आहे, दोघांची संस्कृती एवढी सारखी आहे की हडप्पा आणि मोहेंजोदडो बघायला आपल्याला आजही जावं लागतं पाकिस्तानला. त्या तिरंग्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला, तो तिरंगा भारताचा सगळ्यात पहिल्यांदा फडकला कुठे? लाहोरमध्ये, रावी नदीच्या किनारी. एवढं सगळं साधर्म्य आहे तरी सुद्धा पाकिस्तानचा पाकिस्तान झाला, भारताचा भारत झाला. याचं कारण काय? ते असं म्हणतात कारण पाकिस्तान उभा राहिला प्रामुख्यानं एकाच धारणेवर, आणि ते म्हणजे भारतापासून भीती. पाकिस्तानचं धोरण विश्व, भावविश्व, चर्चा विश्व उभं राहिलं भारतापासून भीती. आणि भारतापासून भीती म्हटलं की मग तारणहार आला. आणि म्हणून तिथे आर्मी महत्वाची झाली, कारण भारतापासून तुम्हाला वाचवायचं ना, आम्ही वाचू. आर्मी महत्वाची झाली. धर्माच्या पायावर देश उभा राहिला, भारत हिंदूंचा, आपण मुस्लिम, मग अल्लाह महत्वाचा झाला. आपल्यामध्ये एवढी क्षमता नाही तरीही विरोध करायचा आहे आपल्याला भारताला, मग कुठल्या तरी देशाचं अनुयायित्व, मिंधे पण स्वीकारलं पाहिजे, म्हणून अमेरिका महत्वाची झाली. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका या विळख्यामध्ये पाकिस्तान कोसळला. भारत मात्र दिमागात झेपावला, कारण ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या चर्चा विश्वाचा, धोरण विश्वाचा, भावविश्वाचा केंद्रबिंदू होता भारतापासून भीती, त्याप्रमाणे भारताच्या धोरण विश्वाचा आणि केंद्र विश्वाचा, चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे लोक. पाकिस्तान चर्चेमध्ये फार यायला लागला ना की ओळखायचं गडबड आहे. जा पाकिस्तानला. मी म्हटलं मला आत्ता जायला आवडेल. विजा देता का? मुंबईपासून कराचीची फ्लाईट 30 मिनिटांची आहे. मला पाकिस्तानमध्ये, किमान पाकिस्तानला भेट द्यायला मला नक्की आवडेल. पण मुळामध्ये जा पाकिस्तानला म्हणणाऱ्यांना हे सांगितलं पाहिजे, कारण ते ज्या भाषेत म्हणतात म्हणून सांगितलं पाहिजे, पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मुस्लिम माझ्या भारतामध्ये राहतात. हे माझ्या भारताचं वेगळेपण आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारताचा भारत झाला. हे जे भारतपण आहे ना, स्वातंत्र्य चळवळीमध्ये, स्वातंत्र्य चळवळी अनेक देशांमध्ये घडल्या. मला कोणीतरी विचारलं मध्यंतरी की स्वातंत्र्य चळवळी इतर देशातल्या आणि भारतातल्या याच्यामध्ये फरक काय? म्हटलं बाकी देशांच्या स्वातंत्र्य चळवळींनी देशभक्त तयार केले, माझ्या स्वातंत्र्य चळवळीनं देश तयार केला. हा देश उभा करणं जे आहे ना, ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. आणि स्वातंत्र्य चळवळीनं जी मूल्य विकसित केली, त्या मूल्यातून भारत नावाचा देश उभा राहिला. हा भारत नावाचा देश समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय, तिरंगा तिरंगा ज्यांना तिरंग्याविषयी प्रेम आहे आत्ता, त्यांना हे सांगितलं पाहिजे की जेव्हा तिरंगा हा ध्वज होत होता भारताचा, तेव्हा तिरंग्याला विरोध करणारे हेच लोक होते. 3 हा आकडा अशुभ आहे, तिरंगा आम्हाला चालणार नाही. अरे दूर कशाला, जेव्हा संविधान तयार होत होतं तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर, त्या ऑर्गनायझर मध्ये लेख आलेला आहे, संपादकीय आहे. त्या संपादकीयामध्ये असं म्हटलेलं आहे की या देशाची राज्यघटना एकच आहे आणि ती म्हणजे मनुस्मृती. ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू दोघे मिळून भारताची मूळ राज्यघटना बदलू पाहतायत. भारताची एकच राज्यघटना आहे, मनुस्मृती, आणि भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार एकच आहे, महर्षी मनु. बाबासाहेब तेव्हा ध्वज समितीवर होते. एका साधूंचं शिष्टमंडळ बाबासाहेबांकडे गेलं आणि बाबासाहेबांना म्हणाले, ते काही करा पण तो तिरंगा ध्वज होणार नाही, एवढं जरा बघा. असे लोक जेव्हा तिरंग्याचं कौतुक सांगतात, असे लोक जेव्हा भारताविषयी सांगू लागतात, तेव्हा मुद्दाम समजून घेतलं पाहिजे की मुळामध्ये माझ्या भारताची गोष्ट काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, तिरंग्याचा सन्मान म्हणजे काय आहे, हे सगळं समजून घेताना 75 वर्ष आपण जे म्हणतोय, सांगतो आहोत, तो सगळा प्रवास मांडत असताना मला असं वाटतं की हा देश, या देशाचं वेगळेपण लक्षात घेणं हे फार महत्वाचं. मला नेहमी असं वाटतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू कसा असतो, आम्ही भारताचे लोक केंद्रबिंदू कसे असतात. जेव्हा संविधान तयार झालं, मगाशी मी उल्लेख केला संविधानाचा, संविधान तयार झालं, तर संविधान तयार झाल्यानंतर हे संविधान अर्पण कोणाला करायचं असा प्रश्न पुढे आला होता. आपल्याला माहिती असून एखादं पुस्तक असले की अर्पण पत्रिका असते, अर्पण कोणाला करायचं, संविधान अर्पण कोणाला करायचं. काही लोक म्हणाले की गांधींना अर्पण करूया. गांधीवादांसकट सगळ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आणि हे सांगितलं, गांधी किती मोठे असतील पण कोणाच्याही चरणी आम्ही आमचं संविधान अर्पण करणार नाही. आणि म्हणून हे संविधान असं म्हणतं, आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमच्या प्रती ही राज्यघटना अर्पण करतो आहोत. या देशाचा केंद्रबिंदू एकच आहे आणि तो आहे सर्वसामान्य माणूस. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल.
सर्वसामान्य माणसाला एवढं महत्त्व देणारं, सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये सगळी मालकी देणारं असं संविधान तुम्हाला मिळतं. तुम्हाला मजा सांगतो, डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा आपल्याकडे पंतप्रधान होते तर तिकडे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते पहिल्या टर्ममध्ये. बराक ओबामा भारतामध्ये आले आणि ते मनमोहन सिंगांना भेटले. मनमोहन सिंग आणि बराक ओबामा हे दोघांची खूप चांगली मैत्री होती. दोघेही स्कॉलर, दोघेही विचारवंत अभ्यासक, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्सचे चांगले विद्यार्थी. बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. आता पुस्तक प्रेझेंट दिलं म्हणजे काय, तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. त्यांना पुस्तक प्रेझेंट दिलं. त्या पुस्तकाच्या वर बराक ओबामाने एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन अशा लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात अतिविशाल अशा लोकशाहीला सप्रेम. तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी उभे होते या दोघांच्या सोबत. कॉम्रेड सीताराम येचुरींनी ते वाक्य बघितलं आणि ते बराक ओबामांना म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. ओबामा म्हणाले, हाऊ कम? आम्ही प्राचीन आहोत हे मान्य केलं पाहिजे. तुम्ही मोठे आहात, तुम्ही विशाल आहात, तुमची लोकसंख्या खूप आहे हे मान्य आहे, पण प्राचीन तर आम्हीच आहोत. तेव्हा सीताराम येचुरी असं म्हणाले, 1776 मध्ये स्वतंत्र झाला असाल तुम्ही, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशामध्ये मात्र फ्रॉम डे वन, पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. आणि म्हणून प्राचीन लोकशाही सुद्धा तुमच्यापेक्षा आमची आहे. एक काळ असा होता अमेरिकेमध्ये, जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये एका ब्लॅक कृष्णवर्णीय विचारवंताला तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी जेवायला बोलावलं, डिनरला बोलावलं, तेव्हा व्हाईट हाऊसमध्ये हा ब्लॅक कसा काय गेला म्हणून अख्खं व्हाईट हाऊस धुवून काढलं गेलं. ही गोष्ट अमेरिकेमध्ये घडत होती आणि भारतामध्ये मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या दिवसापासून प्रत्येकाचा, सर्वसामान्य माणसांचा, जात, धर्म, लिंग, वंश असा कुठलाही भेद नाही, प्रत्येकाचा हा भारत असणं ही इतकी मोठी गोष्ट आहे. मी मुद्दाम सांगतो यासाठी की भारत माता की जय असं म्हणत असताना, तिरंग्याचा सन्मान असं करत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की माझ्या भारताची गोष्ट काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, माझी वेगळी गोष्ट काय आहे, माझ्या देशाचं वेगळेपण काय आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे व्यवच्छेदक वेगळेपण इतर कुठल्याही देशाचं नाहीये, ते माझं वेगळेपण काय आहे, आणि ही भारताची गोष्ट टिकवून ठेवायची तुम्हाला. याच भारताच्या गोष्टीला संपवून टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू असताना हे समजून घेतलं पाहिजे की भारताचं वेगळेपण असं आहे की भारतामध्ये प्रत्येकाला बोलण्याची स्पेस आहे, प्रत्येकाला मांडण्याची स्पेस आहे. तुम्ही हे बोलायचंच नाही असा प्रकार नाही. पंडित नेहरू पंतप्रधान असताना शंकर नावाचा व्यंगचित्रकार त्यांच्या विरोधामध्ये वाटेल ते व्यंगचित्र काढायचा, त्यांना गाढव रेखाटायचा, आणि तरीही शंकर नावाच्या व्यंगचित्रकाराला नेहरूंनी बोलावलं, जेवायला बोलावलं आणि जेवताना सांगितलं, शंकर, मी आरशात नेहमी बघतो तेव्हा मला वेगळा चेहरा दिसतो, पण जेव्हा तुमचं कार्टून बघतो तेव्हा कळतं की अरे माझ्यात एक गाढव पण आहे, मला छान वाटतं. ही जी गंमत आहे की पंतप्रधान या प्रकारे टीका सहजपणे घेऊ शकतात. तुम्हाला कल्पना, 1938 मध्ये, 1938 मधली गोष्ट आहे, मॉडर्न रिव्ह्यू नावाचं एक नियतकालिक, त्या नियतकालिकामध्ये एक लेख छापून आला 1938 मध्ये. तोपर्यंत पंडित नेहरू हे बऱ्यापैकी नेते म्हणून एस्टॅब्लिश झालेले होते, प्रस्थापित झालेले होते, आणि पंडित नेहरूंबद्दल लोकांना प्रचंड प्रेम, अत्यंत आकर्षण वगैरे असं सगळं होतं. एक लेख छापून आला, त्या लेखावर नाव नव्हतं, चाणक्य असं काहीतरी नाव लिहिलेलं होतं. तो लेख असा होता की पंडित नेहरूंवर भारताचं खूप प्रेम आहे, भारतातले लाखो करोडो लोकांचं पंडित नेहरूंवर फार प्रेम आहे, पण या पंडित नेहरू नावाच्या माणसापासून सावध राहायला पाहिजे, कारण कदाचित तुम्ही एवढं प्रेम करताय की पंडित नेहरू नावाचा माणूस उद्या हुकुमशाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा तो लेख छापून आला. लोकांना प्रश्न पडला की नेहरूंसारख्या एवढ्या मोठ्या माणसाबद्दल ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो असा लेख कोणी लिहिला असेल. नंतर कळालं हा लेख खुद्द पंडित नेहरूंनीच लिहिलेला होता. लोकांनी विचारले की तुमच्या विरोधामधला लेख तुम्ही का लिहिलात? तर नेहरू असं म्हणाले, मला या देशाची चिंता वाटते,
हा देश एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या माणसावर प्रचंड प्रेम करतो, पण उद्या चुकून एखादा असा माणूस आला, त्याने या लोकप्रियतेचा गैरफायदा घेतला, तर कदाचित तो हुकुमशहा होऊ शकतो. म्हणून मी हा लेख लिहिला. 1938 मधला हा लेख मला 2022 मध्ये का महत्वाचा वाटतोय मला माहिती नाही. काहीही झालं तरी सुद्धा लोकशाही महत्वाची आहे. पंडित नेहरूंनी याच पद्धतीने, तुम्ही कल्पना करा, मला अनेकदा प्रश्न पडतो, भारत नावाचा देश स्वतंत्र झाला, काय वाईट अवस्था होती तेव्हा. भुके कंगाल देश होता तुमचा, भुके कंगाल, उपाशी पोटी लोक झोपायचे, दंगली उसळलेल्या होत्या, पाकिस्तानने युद्ध लादलेलं होतं, दंगल उसळलेली होती. स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू असताना तुमचा माझा बाप राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी नवाखालीमध्ये अनवाणी पायांनी दंगल विझवण्याचा प्रयत्न करत होते. भयंकर सगळीकडे आग लागलेली होती. त्यानंतर बेरोजगारी होतीच, असुरक्षितता होती, सगळे प्रचंड प्रश्न होते. एवढे प्रश्न असते तर एखादा माणूस खचून गेला असता, हुकुमशहा झाला असता किंवा लष्कराचं राज्य आलं असतं. त्याही अवस्थेमध्ये पंडित नेहरू नावाचा माणूस नियतीशी करार करत होता. म्हणून हा देश या प्रकारे उभा राहिला. आज जो काही देश आहे ना, हा सोपा नव्हता. हा देश उभा करणं सोपा नव्हतं. एकाच वेळी तुम्ही कल्पना करा, म्हणजे देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 14व्या दिवशी पंडित नेहरू आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावत होते. त्याच वेळी साहित्य अकादमी स्थापन करत होते. साहित्य, चित्रपट, सिनेमा, नाटकापासून तर लष्करापर्यंत, आण्विक ऊर्जेपासून ते पंचवार्षिक योजनांपर्यंत, आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय राजकारणामधल्या अलिप्त राष्ट्र चळवळीपर्यंत. नासिर टिटो सोबत अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली. त्याचं महत्व काय आहे ते आत्ता आपल्याला कळतं. मल्टी अलाइनमेंटचं महत्व काय आहे ते आत्ता आपल्याला कळतं. जर इतर देशाच्या, समजा भारत नावाचा देश अमेरिकेच्या कच्छपी लागला असता, सोव्हिएत रशियाच्या कच्छपी लागला असता, तुम्ही कल्पना करा शेजारी काय झालं अफगाणिस्तानचं, काय झालं पाकिस्तानचं. पाकिस्तान दुभंगला, अफगाणिस्तान अजूनही त्याला दिशा सापडत नाहीये. याच प्रकारची गोष्ट भारताची पण झाली असती. सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांचं जेव्हा शीतयुद्ध सुरू होतं, त्या शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये सुद्धा भारताने कुठलीच भूमिका घेतली नाही. भारत अलिप्त राहिला, तटस्थ नव्हे पण अलिप्त राहिला. अरे या सरदार वल्लभभाई पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. हे सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी 550 तुकड्यांमध्ये देशाचं विभाजन झालं असतं, संस्थानं वेगळी झाली असती, पूर्ण भारताला, सगळ्या संस्थानांना विलीन केलं. आपल्याला फक्त काश्मीर, हैदराबाद, जुनागड या संस्थानांचा मुद्दा माहिती आहे, पण बाकी संस्थानांचे प्रश्न हाच होता. या सगळ्या संस्थानांना विलीन करून घेतलं, भारत नावाचा एक अखंड देश तयार केला. आणि हे सरदार वल्लभभाई पटेल गांधींचे कार्यकर्ते, शिष्य, नेहरूंचे जवळचे मित्र. ते पण काय माहितीये का, पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. तुला कोणी विचारलं? ते काँग्रेसचा प्रश्न आहे ना, कोणाला करायचं पंतप्रधान, तुमचा काय प्रश्न आहे? बरं, यांना हेही माहिती नसतं की पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952ला, त्यापूर्वी पटेल गेलेले होते. जेव्हा अधिकृतपणे पंतप्रधान निवडला गेला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल जिवंतच नव्हते. वयाचा मुद्दा असतो, अनेक गोष्टी असतात. तुम्हाला कोणी सांगितलंय? मग काय करायचं? पटेल आमचे, आंबेडकर आमचे म्हणेपर्यंत त्यांची मजल जाते. ज्या आंबेडकरांनी तुमच्या जातपितृ सत्तेला कंटाळून, वैतागून हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्माच्या वाटेनं ते गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925ची आणि महाराष्ट्र सत्याग्रह 1927चा. तेव्हा तुमची भूमिका काय होती? त्यांना आज अचानकपणे आंबेडकरांविषयी प्रेम, आणि मग करायचं काय? नेहरूंना मात्र बदनाम करायचं. एक लक्षात घ्या, ते अपहरण सगळ्यांचं करतील, पण नेहरूंचं अपहरण करत नाहीत, नेहरूंना बदनाम करतात. त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो नेहरूंचा, कारण नेहरू असल्यामुळे त्यांना या देशाचा हिंदू पाकिस्तान करता नाही आला. मग नेहरूंची बदनामी करायची. व्हॉट्सॲप विद्यापीठ त्यासाठी आहेच. नेहरू 2 महिलांना मिठी मारतायत आणि एका महिलेचं चुंबन घेत आहेत, आणि खाली नेहरू आज म्हणायचं. त्यांना माहिती नसतं की त्या 2 महिलांपैकी एक महिला म्हणजे विजयालक्ष्मी पंडित, नेहरूंची बहीण. दुसरी महिला म्हणजे नयनतारा सहगल, जी विजयलक्ष्मी पंडितांची मुलगी. जाणीवपूर्वक बदनामी करायची. मला एकाने परवा लिहिलं, तुम्हाला नेहरू एवढे का आवडतात? नेहरूंना तर एवढ्या मैत्रिणी होत्या. म्हटलं म्हणूनच आवडतात. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? जाणीवपूर्वक हे करत राहायचं. यांना सांगितलं पाहिजे की गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. हे जेव्हा म्हणतात ना की गांधी विरुद्ध आंबेडकर, नेहरू विरुद्ध आंबेडकर, एक लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. मुळामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
गांधी विरुद्ध आंबेडकर म्हणणाऱ्यांना मुद्दा मी सांगू इच्छितो. दोघांमध्ये मतभेद होते का? मतभेद होते. संघर्ष होता का? संघर्ष होता. कारण ते दोघंही काम करत होते. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोणाचे मतभेद होतील? पण मुळामध्ये लक्षात घ्या, आंबेडकर भेटले आणि आंबेडकर भेटल्यानंतर गांधींना लक्षात आलं जातीयवादाची समस्या किती मोठी आहे. बाबासाहेब आंबेडकर भेटल्यानंतर गांधींनी जाहीर केलं की कुठल्याही अशा लग्नाला जाणार नाही की ज्या लग्नामध्ये आंतरजातीय लग्न नाही. जातीचा प्रश्न एवढा महत्वाचा आहे. मला नेहमी असं वाटतं की महात्मा गांधी होतेच, पण खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता झाले ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कारण बाबासाहेबांनी त्यांना खऱ्या अर्थानं जातीवादाची समस्या सांगितली. आणि बाबासाहेबांनी जेव्हा मूकनायकमध्ये अग्रलेख लिहिला आणि गांधींना सांगितलं की आफ्रिकेमध्ये जेव्हा कोणाला तरी अन्याय झाला, आफ्रिकेमध्ये कोणाला हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला नाही तरी तुम्हाला त्रास होतो, आणि माझी भावंड मात्र इथे त्यांना पाणी प्यायला मिळत नाही तरी तुम्ही काहीच बोलत नाही. आणि त्याच्यानंतर मग गांधींना ही समस्या आणखी नीटपणे तीव्रपणे लक्षात आली. पण त्याचवेळी हे पण लक्षात घेतलं पाहिजे, ज्याप्रमाणे गांधींना राष्ट्रपिता केलं बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचप्रमाणे बाबासाहेबांना राज्यघटनेचं शिल्पकार केलं गांधींनी. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. गांधींचं वैशिष्ट्य काय होतं एक लक्षात घ्या. गांधी, नेहरू, आंबेडकर मी का सांगतोय? गांधींचं वैशिष्ट्य असं होतं की गांधींनी परंपरेची स्पेस लक्षात घेतली, सर्वसामान्य माणसांचं शहाणपण लक्षात घेतलं. गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता. आपण हा राम सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरूढ झाला. गांधींच्या आश्रमामध्ये गाय होती. आपण ती गाय विसरलो म्हणून आता ती गाय हिंसक झालेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की गांधींनी परंपरेची स्पेस स्वीकारली, परंपरेची स्पेस मान्य केली सर्वसामान्य माणसांसोबत. त्या गांधींचा विश्वास सर्वसामान्य माणसांवर होता. लॉर्ड माउंटबॅटन एकदा गांधींना म्हणाले, मिस्टर गांधी, आता आम्ही जाऊ, तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, पण एक लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला शिस्त दिली, आम्ही तुम्हाला डिसिप्लिन दिली, आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये फक्त गोंधळ असेल. गांधी फार सेन्स ऑफ ह्युमर गांधींचा फार चांगला होता. गांधी फार मिस्किल होते. आपल्याकडच्या गांधीवाद्यांनी गांधींना खडूस म्हातारा करून टाकलेला आहे. गांधी फार मिस्किल होते, फार गोड होते, फार छान हसरे होते. गांधींना माउंटबॅटन काय म्हणाले, आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल, आम्ही तुम्हाला पोस्ट दिलं, टपाल दिलं, आम्ही तुम्हाला रेल्वे दिली, सगळं दिलं, आम्ही तुम्हाला शिस्त दिली, आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल. गांधी हसल्याने म्हणाले, माउंटबॅटन, तुमच्या पश्चात आमच्या देशात गोंधळ असेल, पण तो आमचा गोंधळ असेल. तुमच्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे. हे गांधींचं वैशिष्ट्य होते. गांधींनी सर्वसामान्य माणसांवर गांधींचा विश्वास होता आणि सर्वसामान्य माणूस किती महत्वाचा आहे हे गांधी कायम सांगत राहिले. हे गांधींचं वेगळेपण होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे परंपरेची स्पेस गांधींनी लक्षात घेतली, सर्वसामान्य माणसांमध्ये शहाणपण आहे हे लक्षात घेतलं. गांधींनी जेव्हा विचारलं की तुमच्या संवादाचं वेगळेपण काय, तुम्ही कल्पना करा, गांधींच्या संवाद शैलीचा, संवाद पद्धतीचा बराच अभ्यास झालेला आहे, बरीच चर्चा झालेली आहे. तो देश, भारत अधिक पाकिस्तान अधिक बांगलादेश असा एवढा मोठा देश, कम्युनिकेशनची माध्यमं शून्य, आणि तरीही गांधी भारतभर सगळ्यांना माहिती होते. गांधीने विचारलं बीबीसीच्या पत्रकार मुलीनं की तुम्ही कसं कम्युनिकेशन करता? गांधी म्हणाले, माझ्या कम्युनिकेशनचं एकच सूत्र आहे, मी सर्वसामान्य माणसांच्या शहाणपणावर विश्वास ठेवतो. आणि त्याच्यामुळे गांधी महत्वाचे. हे गांधी. नेहरूंचं वेगळेपण काय? नेहरू या सगळ्या परंपरेच्या अवकाशाच्या अधिष्ठानावर उभं राहत नेहरूंना नवं जग समजत होतं. नवं जग काय आहे, नवं अर्थकारण काय आहे, नवं राजकारण काय आहे, नवी विचारधारा काय आहे हे नेहरूंना माहिती होतं. आणि या तिन्हीमध्ये आंबेडकर महत्वाचे का? आंबेडकर यासाठी महत्वाचे आहे कारण जो शोषित वंचित घटक आहे, ज्याला सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने कधी जाता येणं शक्य नव्हतं, तिथपर्यंत बाबासाहेबांनी या प्रत्येकाला नेलं. आणि म्हणून गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत, हे सूत्र भारताचं लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये मात्र काय होतं, मुद्दाम जरा ग्राउंडवर पण येतो. हे सगळं आपलं गांधी नेहरू वगैरे खूप छान आहे, पण जे रोज चाललेलं आहे आपल्या पिंपरी गावात ते फार वेगळं असतं. ते मुद्दाम सांगितलं पाहिजे. आपण एरवी फार भारतीय वगैरे असतो, पण नंतर मात्र बरोबर योग्य त्यावेळी आपली जात बाहेर येते, योग्य त्यावेळी आणखी भलतंच काहीतरी बाहेर येतं. म्हणून हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, अकोला नावाचं एक शहर आहे विदर्भात. त्या अकोल्यामध्ये 20 वर्षांपूर्वी मी लोकमतचा संपादक म्हणून गेलो.
तिथे गेलो. अकोल्याचं वैशिष्ट्य असं की अकोल्यामध्ये सगळ्याच जाती ह्या प्रभावी आहेत. सगळ्या जाती प्रभावी आहेत. म्हणजे मराठा मोठ्या संख्येने आहेत. मराठा सेवा संघाची स्थापनाच अकोल्यामध्ये झाली. पुरुषोत्तम खेडेकर हे अकोल्याचे. बौद्ध इतक्या मोठ्या संख्येने आहेत की प्रकाश आंबेडकर खुल्या मतदारसंघातून खासदार झाले अकोल्यातून. एवढे बौद्ध मोठ्या संख्येने आहेत. ब्राह्मणांची संख्या प्रभावी आहे. अरुण देवेकरांसारखा ब्राह्मण मंत्री तिथे तेव्हा त्या कालावधीमध्ये होता. सगळे तेवढेच प्रभावी आहेत. 20 वर्षांपूर्वी जेव्हा अकोल्यामध्ये मी संपादक म्हणून गेलो तेव्हा मी अकोल्याचा काही माझा संबंध नाही, विदर्भाचा माझा काही संबंध नाही, तेव्हा माझं वय आणखी खूपच कमी होतं. आणि मला असं वाटलं की आता संपादक म्हणून गेल्यावर आपल्याला 2 प्रश्न लोक प्रामुख्याने विचारतील किंवा लोकांना आवडणार नाही या गोष्टी. पहिली म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा माणूस विदर्भात कसा काय आला. दुसरी गोष्ट, एवढा तरुण मुलगा याला संपादक, आम्ही काय करतो इथे, असे 2 प्रश्न पडतील असं मला वाटलं होतं. पण लोकांना भलताच प्रश्न होता, आवटे म्हणजे कोण. आवटे म्हणजे कोण म्हणजे आवटे म्हणजे तर काही शब्दकोशात काही अर्थ मला माहिती नाही, पण काही अर्थ असेल असं काही मला वाटत नाही, पण असेल तर बघतो म्हटलं मी. सगळ्यांना हाच प्रश्न. तर अडचण काय लोकांची, माझं नाव आहे संजय श्रीधर आवटे, जो जे वांछिल तो ते लाव. थेटपणे बाबा संजय पाटील असतं, संजय गोखले असतं, संजय देशपांडे असतं, संजय कांबळे असतं, तर लोकांना थेटपणे काहीतरी अंदाज लावता येतो ना. संजय श्रीधर आवटे सगळ्यांचा प्रश्न. पहिल्यांदा मी गेलो, एक ब्राह्मण लोक आले होते काही, ते एक वाचनालय चालवतात. मला म्हणाले 5 सप्टेंबर जवळ आलेला आहे, तुमचं एक व्याख्यान आम्हाला ठेवायची इच्छा आहे. मला ठीक आहे, नुकताच नवीन गेलो होतो त्यामुळे लोकांमध्ये जाण्यासाठी व्याख्यानाला जाणं वगैरे आवश्यक असतं. मला ठीक आहे, मी येतो. म्हणजे कशावर बोलाल तुम्ही, म्हटलं आपण सांगा. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरांवर बोला. म्हटलं मग ठीक आहे, मी असं करतो, म्हटलं मी ज्ञानेश्वरांचं पसायदान या विषयावर बोलतो. मी गेलो आणि 1.5 तास ज्ञानेश्वरांचं पसायदान, आणि त्यामध्ये मी असं म्हणालो की आमचा ज्ञानेश्वर जेव्हा आता विश्वात्मके देवे म्हणत होता, हे विश्वची माझे घर म्हणत होता, तेव्हा अमेरिकेचा जन्मसुद्धा झालेला नव्हता. अशी सगळी मांडणी केली. ज्ञानेश्वरांवर बोलतात म्हणजे हे ब्राह्मण असणार. अरे हे ज्ञानेश्वरांना तेव्हा कोणी ब्राह्मण मानलं नाही. त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला, असा तो बंडखोर ज्ञानेश्वर तेव्हाचा. पण संजय आवटे ज्ञानेश्वरांवर बोलतात म्हणजे ब्राह्मण असणार. ते आले माझ्याकडे, बरं झालं म्हणे. काय आलं, अलीकडे सगळं त्यांच्या ताब्यात गेलंय. हो ते आहे म्हटलं, पण हे कसं बुद्धीचं क्षेत्र आहे, इथं तरी आपली सत्ता पाहिजे. तुम्ही आलात, मला फार छान वाटलं. म्हटलं अरे मलाही खूप छान वाटलं. झालं. त्याच्यानंतर कुठून तरी पुरुषोत्तम खेडेकरांना कळालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवटे मराठा असतात. त्या शोधाला काही अर्थ नव्हता, पण हे लोक संशोधक वृत्तीचे असतात, चिवट असतात, थांबत नाहीत. ते आले. मला आवटे साहेब, एक मराठा सेवा संघाच्या वतीनं आपल्याला एक भाषण ठेवलं तुमचं म्हणे, आणि तुम्हाला यायचं आहे. म्हटलं नाही, मी कुठल्या जातीच्या संघटनेच्या कार्यक्रमाला जात नाही. अरे बरं म्हणे, बोर्ड काढून टाकू आपण, पण तुम्ही या, तरुण पोरं असणार. म्हटलं तरुण मुलांशी बोलायला मी कुठेही यायला तयार आहे. मी गेलो, सगळी मराठा तरुण मुलं पुढे बसलेली. त्या मुलांना मी एवढंच म्हटलं, एक लक्षात ठेवा म्हटलं, ज्या जातीमध्ये आंतरजातीय लग्न होत नाहीत त्या जातीला अभ्युदयाची आशा नाही. ज्या जातीमध्ये महिलांना स्थान नाही त्या जातीला अभ्युदयाची आशा नाही. आणि म्हणून मराठ्यांनी प्रामुख्याने 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे जास्तीत जास्त आंतरजातीय लग्न केली पाहिजेत वगैरे वगैरे. माझं भाषण झाल्यानंतर खेडेकर उठले, म्हणाले आवटे बोलले, वाईट बोलले, पण तो आपलाच माणूस आहे. पण माझी अपेक्षा आहे की आवटे साहेब बाहेर जाऊन असं काही बोलणार नाहीत. मी म्हटलं अपेक्षा आहे की धमकी आहे. खेडेकर तेव्हाही माझे मित्र होते, आजही चांगले मित्र आहेत. ते झालं. त्याच्यानंतर 6 डिसेंबर आला. 6 डिसेंबर आला की बाबासाहेबांवरची माझी घणाघाती व्याख्यानं अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ वगैरे पूर्ण वराडामध्ये सुरू झाले. तेव्हा प्रकाश आंबेडकर खासदार होते आणि अनेकदा प्रकाश आंबेडकर आम्ही मिळून पण भाषणं करायचो. भरपूर ठिकाणी भाषणं सुरू झाली. शेवटचं माझं भाषण म्हणजे सप्ताहाचा समारोप होता, त्या समारोपाचं माझं व्याख्यान जवळपास मी 2.5 तास बाबासाहेब सांगत होतो.
आणि मी 2.5 तास बाबासाहेबांचं असं पूर्ण माझं भाषण झालं आणि माझं भाषण संपल्यावर आयोजकांनी घट्ट मिठी मारले. जय भीम साहेब, तुम्ही सांगितलं नाही आमच्याच आहात. बरं, लोकांना प्रश्न असा की मी अरे हो मी तुमचंच आहे. लोकांना तो एकमेकांशी बोलायचे. ते म्हणायचे अरे ते आपलेच तर आपलेच म्हणे, आवटे साहेब म्हणे आपलेच आहेत. ते नाही म्हणे, मामाला पण तसंच म्हटले. त्या तिघांना काही तिन्ही गटांना कळे ना की हे नक्की कोणाचे, आणि प्रश्न काही सुटे ना. 2 वर्षानंतर मी अकोला सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यामध्ये माझी तेव्हा बदली झाली. तेव्हा माझा निरोप समारंभ अकोलेकरांनी मोठ्या जोरात साजरा केला. त्या निरोप समारंभामध्ये भाषण करताना काही सूत्रसंचालक प्राध्यापिका होत्या. त्या म्हणाल्या, संजय आवटे 2 वर्ष होते पण जात नाही कळू दिली. अरे लबाडा, जात नाही कळू, असं तर लाडी जात नाही कळू दिली. मी माझ्या भाषणामध्ये असं म्हणालो की मी 2 वर्ष होतो. काही जण मला मराठा म्हणतात, काही जण मला बौद्ध म्हणतात, काही जण मला ब्राह्मण म्हणतात. आणि मला असं वाटतं की ज्या अर्थी मी मराठ्यांना मराठा वाटतो, बौद्धांना बौद्ध वाटतो, ब्राह्मणांना ब्राह्मण वाटतो, त्या अर्थी मी खरा माणूस आहे. जातीचं वास्तव मी नाकारत नाही. मी जात नाकारतो असं अजिबात, जातीचं वास्तव आहे, सामाजिक वास्तव म्हणून जातीचा विचार करावा लागणार आहे. मी अनेकदा जात संपलेली आहे म्हणून आरक्षण पण संपवा असं पण काही लोक म्हणतात, ते मला मान्य नाही आहे. मला सामाजिक न्यायाचं तत्व मान्य आहे, मला जातीचं वास्तव मान्य आहे, हा मुद्दा वेगळा. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कधी माणसं होणार आहात, हा सगळ्यात मोठा प्रश्न. जेव्हा आम्ही सांगतोय गांधी, नेहरू, आंबेडकर, महाराष्ट्रामध्ये सांगतो फुले, शाहू, आंबेडकर, आपण त्या जातींचे महापुरुष करून टाकले. लोकांना हे माहिती आहे का? रघुनाथ धोंडो कर्वे नावाचा माणूस, धोंडो केशव कर्व्यांचा मुलगा, ज्यानं समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं, तेव्हा तो काळाचा इतका पुढे होता की त्यानं सुरुवातीला संतती नियमनाची जाहिरात केली, कंडोम. तेव्हा त्यांना अटक झाली. रघुनाथ धोंडो कर्व्यांनी कुटुंब नियोजन आणि संतती नियमन याच्यावर काम करायला सुरुवात केली, त्यांना अटक झाली. त्यांना अटक झाल्यानंतर रघुनाथ धोंडो कर्व्यांचं वकीलपत्र घेणारा माणूस होता बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. ते जेव्हा निकालपत्र घेतलं तेव्हा आशिलाचे नाव आणि पत्ता, आशिलाचा पत्ता भटवाडी, मुंबई. बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणाला, बाबासाहेब ह्या भटवाडी मुंबईतल्या माणसाचं कशाला वकीलपत्र तुम्ही घेतलं? बाबासाहेब म्हणाले, माझा मुद्दा मानवी मूल्यांचा आहे, माझा लढा मानवी मूल्यांसाठीच आहे. तो भट आहे की आणखी कोणी आहे हा मुद्दाच नाही. आणि म्हणून मनुस्मृतीचं दहन करणारे हात सहस्त्रबुद्धी आणि चित्र्यांचे होते. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी महाडच्या सत्याग्रहाची जागा द्यायला कोणी तयार नव्हतं. ती जागा दिली इक्बाल नावाच्या मुस्लिम माणसाला. आणि बाबासाहेबांनी तिथे जी महत्वाची घोषणा बाबासाहेबांची होती, ती घोषणा होती जय भवानी जय शिवाजी. बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे सत्याग्रह करताना 14 तळ्याचा. बाबासाहेब असं म्हणतात की मी हा सत्याग्रह अन्यत्रही करू शकलो असतो, पण मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, 2च राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. हे तुम्हाला कळलं पाहिजे, हे तुम्हाला कळालं पाहिजे की बाबा शिवबा यांच्यामध्ये काय नातं होतं. आणि ज्योतिबा, अरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीच महाराष्ट्राला सांगितले पहिल्यांदा ज्योतिराव फुल्यांनी. शिवाजीचा पवाडा गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवाजीचा पवाडा महात्मा फुल्यांनी गाईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे हे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीतही नव्हतं. ज्योतिबा, बाबा, शिवबा हे जेव्हा एकत्र येतं ना, मग कळतं अरे हा लढा जातींचा नाहीच आहे, हा लढा जातींच्या पलीकडचा मानवी मूल्यांचा लढा आहे. तरी आपण त्याला जातीचा आयाम देतो आणि मग सगळी फसगत करून टाकतो. हा जो आयाम आहे मानवी मूल्यांचा, तो लक्षात आल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तुम्हाला कल्पना आहे? पंडिता रमाबाई तुम्हाला माहिती आहे? पंडिता रमाबाई म्हणजे रमाबाई डोंगरे, त्या कोकणस्थ ब्राह्मण, त्या विदुषी, संस्कृत पंडित महिला असूनही त्यांनी सुनील हाय कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं. कारण त्यांनी सांगितलं की ही जी जात व्यवस्था आहे ती केवळ कनिष्ठ जातींवर अन्याय करत नाही, ती अगदी ब्राह्मण महिलांवरही तेवढाच अन्याय करते.
हाय कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं, तेव्हा हाय कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिल्यानंतर त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला, त्यांना हिंदू धर्मातनं काढलं गेलं, त्या ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांनी प्रवेश केला, तेव्हा पंडिता रमाबाईंचे पुण्यामध्ये 2च मित्र होते, एक महात्मा फुले, दुसरे सावित्रीबाई फुले. हा लढा मानवी मूल्यांचा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. हा लढा मानवी मूल्यांचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा लढा लढत असताना एक मला तुमच्याशी बोलता बोलता एक किस्सा आठवला. माझ्या पुस्तकात पण तो किस्सा आहे. राजेश, मध्यंतरी कॉलेजमधल्या एका मुलीचा व्हॉट्सॲपवर मला मेसेज आला, हाय कसा आहेस. तर कॉलेजमधल्या मुलीचा SMS आला की छान वाटतं ना. आता या नवीन मुलांना माहिती नाही आपल्या वेळचे दिवस किती वाईट होते. नुसतं तू मला आवडतेस हे सांगण्यासाठी 12-12 पानांचं पत्र लिहावं लागायचं. तेव्हा काही व्हॉट्सॲप किंवा अशा काही बाकीच्या संधी नव्हत्या. त्यामुळे तिचा मला मेसेज आला, हाय कसा आहेस. तो मेसेज साधा होता, पण मी वाचला असा, हाय कसा आहेस. तिला मी सांगितलं छान आहे छान आहे. लगेच तिचा मला पुढे मेसेज आला, तू की जात कुठली. अरे म्हटलं एकदम भस्कन बरं का. मी म्हटलं एकदम जात कसली. म्हटलं का काय झालं. तर माझा DP होता, त्या DPवर मी महात्मा फुल्यांच्या स्मृती दिनानिमित्त काहीतरी भाषण करतोय असा काहीतरी तो DP होता. तर म्हटलं काय विचारलंस. नाही तू मला असं वाटलं की तू ब्राह्मण असशील असं ती मला म्हणाले. मी म्हटलं बरं असं का वाटलं होतं ह्याला काही लॉजिक नाही, आणि आता तसं का नाही यालाही काही लॉजिक नाही. तर म्हणे नाही पण तू महात्मा फुलांवर कसं काय बोलतोस. म्हटलं तुझी जात कुठली आहे. तर म्हणे ब्राह्मण आहे. म्हटलं मग तुला माहिती आहे का, मग तर तू महात्मा फुलांवरच बोललं पाहिजेस. त्याने माझा काय संबंध आहे. फुल्यांनी सगळं काम केलं ते OBCसाठी, बाकीच्या लोकांसाठी, माझा काय संबंध आहे. तिला मी म्हटलं तुला महात्मा फुलांबद्दल काय काय माहिती आहे मला सांग. ती म्हणे फार काय माहिती नाही, थोडंसंच माहिती आहे. म्हटलं सांग ना काय काय माहिती आहे. तर म्हणे पहिलं म्हणजे महात्मा फुलांनी मुलींची शाळा सुरू केली पहिली, हे मला माहिती आहे. म्हटलं मग तुला हे माहिती आहे का, त्या मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. ते म्हणे काय सांगतोस. पण आता पुढचं सांग. ते म्हणे त्यांनी केशवापनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर. केशवापन कुठल्या जातीमध्ये व्हायचं. ब्राह्मण, त्यातही कोकणस्थ. तुम्ही काकस्पर्श पाहिला असेल. साळी माळी कोळी यांच्या बायकांमध्ये केशवापनाची प्रथा नव्हती, फक्त कोकणस्थांमध्ये होती. कोकणस्थ बायकांचं केशवापन होऊ नये म्हणून ह्या महात्मा फुल्यांनी OBC न्हाव्यांचा रोजगार बुडवला. ते म्हणे हो बरोबर आहे. म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे. म्हणजे त्यांनी असं काहीतरी बाहेर बोर्ड लावला होता की ज्या काही कुमारी माता होतात, काही मुलींना काही बाकीच्या गोष्टी असल्यामुळे तेव्हा काही संतती नियमन कुटुंब नियोजन असला काही प्रकार नव्हता, आणि काही वेळा त्या मुलीचं शोषण पण व्हायचं. तर अशा मुलींनी ज्या प्रेग्नंट आहेत किंवा काय, त्यांनी आमच्याकडे यावं आणि इथेच आमच्याकडे प्रसूत होऊन जावं, वाटल्यास बाळही इथेच ठेवून जावं, असा फलक लावला. म्हटलं बरोबर आहे. तुला हे माहिती आहे का, 42च्या 42 प्रसूत होऊन गेलेल्या महिला ह्या ब्राह्मण होत्या. म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे, त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. आता काय माहिती तुला. म्हणे नाही काहीच नाही. आता म्हटलं तूच मला सांगितलं 4 गोष्टी, ह्या सगळ्या ब्राह्मणच आहेत. महात्मा फुल्यांनी सगळं काम ब्राह्मणांसाठीच केलं. आता काय म्हणणार तू. मुद्दा असं मी तुम्हाला हे सांगतो यासाठी की आपण सुद्धा अनेकदा जातीअंताचा हा विचार न करता या महापुरुषांना विशिष्ट ज्याच्यामध्ये जातीमध्ये अडकवतो. हा विचार पूर्णपणे मानवी मूल्यांचा विचार होता, जातीअंताचा विचार होता. या अंगाने जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींकडे बघू लागतो मग आपल्याला कळतं की अरे हा विचार फार पुढचा विचार आहे, फार वेगळा विचार आहे. आणि म्हणून मी जे तुम्हाला म्हणतोय मगाशी, फुले शाहू आंबेडकर, गांधी नेहरू आंबेडकर हा विचार, भारताची कल्पना, आयडिया ऑफ इंडिया मांडत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हा विचार नक्की कुठला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला पूर्णपणे खात्री आहे, कितीही संकट आली, कितीही आव्हानं आली तरी सुद्धा आपण ते आव्हानं परतवून लावू याची मला पूर्ण खात्री आहे. बाबासाहेब असं म्हणाले होते, एक काळ असा येईल की सगळे विकले जातील तरीही भारताचं संविधान सुरक्षित राहील आणि भारत दिमाखात झेपावेल, कारण माझा इथल्या सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. तुम्ही आणि मी इथल्या सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाकी सत्ता कोणाची येऊ अगर जावं मला काही चिंता नाहीये, माझी सत्ता जाता कामा नये. सत्ता माझी आहे, सत्ता सर्वसामान्य माणसांची आहे, माझी सत्ता जाता कामा नये. यासाठी आपल्याला हा संघर्ष करायचा.
आम्ही भारताचे लोक असं म्हणत असताना मी मगाशी जे म्हटलं की आम्ही भारताचे लोक हा जर केंद्रबिंदू असेल तर आम्ही भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया, आपली सत्ता ही कायम राहिली पाहिजे, यासाठी हा संघर्ष. आणि म्हणून आगामी कालखंड कदाचित आणखी कठीण असणार आहे. लढाई कदाचित आणखी मोठी असणार आहे, लढाई आणखी व्यापक असणार आहे. पण संविधानिक मूल्यांवर आपण उभे आहोत, मानवी मूल्यांवर आपण उभे आहोत. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा संघर्ष आपण निश्चितपणे करत राहू. हा संघर्ष आपण करणार आहोत तो सर्वसामान्य माणसांसाठी. हा संघर्ष आपण करत आहोत तो भारताच्या कल्पनेसाठी. भारताची कल्पना कधीही पायदळी तुडवली जाता कामा नये. आयडिया ऑफ इंडिया कधीही पायदळी तुडवली जाता कामा नये. आणि तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत भारताची ही कल्पना पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. अनेकदा काय होतं माहिती आहे का, आपण नव्या पिढीशी बोलत नाही. नव्या पिढीपर्यंत हा भारत आपण समजावूनच सांगत नाही. ते भारत माता की जय म्हणतात. त्यांना IIT मध्ये प्रवेश मिळावा यासाठी आपण त्यांची तयारी करून घेतो, पण ही IIT पंडित नेहरूंनी स्थापन केली हे सांगत नाही. त्यामुळे पोरं शिकतात IIT मध्ये, पण IIT झाल्यानंतर भलतंच काहीतरी बोलतात. त्यांना माहितीच नसतं की काय आहे हा देश, हा देश काय आहे हे समजलं पाहिजे. आणि म्हणून देशाची ही कल्पना सांगण्याचं आव्हान आपल्यापैकी प्रत्येकाच्या समोर आहे. आणि मला खात्री आहे आव्हान कितीही मोठं असलं तरी सुद्धा वारसा खूप मोठा आहे. आरसा वाईट आहे पण वारसा खूप मोठा आहे. आणि त्यामुळे आय एम व्हेरी मच शुअर की गांधी, नेहरू, आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर हा जो वारसा आहे, ही जी कल्पना आहे भारताची, ती कल्पना निश्चितपणे आपण सुरक्षित ठेवू. हा भारत निश्चितपणे दिमाखात झेपावेल. अंधार असतोच, पण शेवटी एक लक्षात घ्या, टागोरांची कविता आहे, आपल्या पु ल देशपांडेंनी त्या कवितेचा खूप चांगला अनुवाद केलेला आहे की सूर्य चालला होता अस्ताला आणि मावळणाऱ्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात प्रकाशदानाचं काम कोण करणार. तेव्हा कोणीच पुढे नाही आला. पण तेव्हा येवलीशी पणती पुढे आली आणि ती पणती म्हणाली, सूर्यदेवा तुझा आकार मोठा, तुझा विस्तार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझ्या एवढा प्रकाश देणं मला शक्य नाही. पण आज एवढं आश्वासन, मी जिथं असेल तिथे अंधार फिरकणार पण नाही. ती पणती पुढे जे म्हणते ते महत्वाचं आहे, कारण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे. हा आपला DNA, हा आपले जीन्स समजून घेण्याची ही वेळ आहे की आपल्या जीन्समध्ये प्रकाश आहे, आपल्या अनुवंशामध्ये प्रकाश आहे. हे नातं आपण सांगत राहिलं पाहिजे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की नातं आपण सांगत राहिलो तर सुरेश भट ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. बांधती जे रोज भिंती, सांगती जे धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. अर्थात हा दिवस आपोआप येणार नाही, त्यासाठी 2 पावलं आपल्याला पण चालावं लागणार आहे. आणि हे सगळेजण, तुम्ही सगळेजण त्या दिशेनं चालत असताना तुमच्यासोबत मी पण आहे हे सांगण्यासाठी इथं आलो. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्ही भारताचे लोक या विषयावरती निमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साहित्य अमृत नावाची ही व्याख्यानमाला महानगरपालिकेनं आदरणीय पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कल्पनेतनं ही सुरू केली. आणि या व्याख्यानमालेला विश्वास पाटील इतिहासकार पाणिवतकार त्यांनी सुरुवात केली. पहिलं पुष्प गुंफलं आणि त्यानंतर वेगवेगळे व्याख्याते या व्याख्यानमालेमध्ये आपलं मत आणि आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आणि आज आपण एक वेगळ्या विषयावरती आणि ज्याची गरज खरं तर आज होती
या स्वतंत्र भारताला ज्या विषयाची गरज होती, ज्या मार्गदर्शनाची गरज होती, ती आपण आज या माध्यमातून पूर्ण केलीत. मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी सन्माननीय आयुक्त राजेशजी पाटील सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यावं. आदरणीय वाघ सर, आपणही या. मगापासनं आवटे सर सारखं सुनील सुनील करत होते. मी कन्फ्यूज झालो, कोण सुनील. मला आत्ता कळालं की विठ्ठल जोशींचं नाव सुनील आहे. आवटे सरांना एक सांगू इच्छितो की आज आम्ही सकाळपासून 3 कार्यक्रम अटेंड केले सरांच्या सोबत. एक शून्य कचरा ही एक उपक्रम आहे. हा उपक्रम इथल्या शहरामध्ये असलेल्या झोपडपट्टी भागामध्ये जो कचरा निर्माण होतो, त्या निर्माण होणारा कचरा त्याच ठिकाणी जिरवण्याच्या संदर्भामध्ये आणि त्या कचऱ्यापासून खत निर्मिती कशी करता येईल या संदर्भामध्ये तिथल्याच बचत गटांना काम देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याचं काम आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतं आणि त्याची मूर्त स्वरूपात आज सुरुवात झाली. आणि आज पहिला कार्यक्रम आम्ही तो केला. आणि दुसरा कार्यक्रम एक महत्त्वाचा होता की त्या कार्यक्रमामध्ये कोविड काळामध्ये ज्या महिलांचे पती दगावले कोविडमुळे, त्या महिलांच्या पाठीशी उभं राहत असताना त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी शिलाईचा एक उद्योग त्यांना सुरू करून दिला. आणि आज त्या नवी दिशा शिलाई कक्षाचं प्रकल्पाचं उद्घाटन आम्ही करून आलो. असे 2 उपक्रम आज आम्ही केले. आणि तिसरा उपक्रम होता की शाळकरी जी मुलं आहेत त्यांना या शहरामध्ये रायफल शूटिंगची व्यवस्था नव्हती. रायफल शूटिंगसाठी त्यांना बाहेर जावं लागायचं. ती व्यवस्था या शहरामध्ये सरांनी एक संकल्प केला की ह्या शहराची एक स्वतंत्र ओळख असली पाहिजे. हे पुण्याच्या सावलीमध्ये हे शहर झाकोळलं जातं. आजही आमच्या बातम्या सप्लिमेंटला येतात. सर, तुम्ही संपादक आहात लोकमतचे, आम्ही एक मनापासून विनंती करतो की आम्हाला सप्लिमेंट समजू नका, पिंपरी चिंचवडला सप्लिमेंट समजू नका, आम्हाला मुख्य पानात घ्या. आणि तो रायफल शूटिंगचा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन आम्ही केलं. असे 3 कार्यक्रम आदरणीय सरांच्या माध्यमातून आम्ही आज सुरू केले. आणि या शहरामध्ये सर काल एक महत्त्वाचा उपक्रम सर सुरू केला. ते एक सांगण्यासारखंच आहे की देशामध्ये पहिल्यांदा तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचं जे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलं ते आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली केलं. आणि देशातली ही पहिली महापालिका आहे की ज्या महापालिकेमध्ये तृतीयपंथीय हे प्रत्यक्ष मुख्य प्रवाहात येऊन काम करतात. आणि त्यांनाच पुन्हा कर आकारणी आणि कर संकलन विभागामध्ये त्यांना आपण जबाबदारी शालाका पथक त्यांचं तयार केलं. आणि ते पथक तृतीयपंथीय त्यामध्ये आहेत. आणि रिव्हर स्क्वॉड तयार केला. त्यामध्ये देखील तृतीयपंथी आहे की जे नदीमध्ये राडारोडा किंवा नदी प्रदूषित करतात त्यांच्यावरती वॉच ठेवण्यासाठी, त्यांना फाईन करण्यासाठी ते देखील तृतीयपंथीयच आहे. म्हणजे उपेक्षित घटकांना, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, गांधी नेहरू आंबेडकरांचा भारत, हे सगळं सांगितलं त्यांनी. शेवटचा माणूस केंद्रबिंदू समजला. आणि शेवटचा घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत हा भारत होऊ शकत नाही, हा भारत झेपावू शकत नाही. आणि तोच ध्यास आणि तोच संकल्प घेऊन आदरणीय सरांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले. आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून इथल्या उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचं काम सरांच्या मार्गदर्शनाखाली ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका करते आहे. आज या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण हा एक वेगळा भारत ऑनलाईन कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना देखील सांगितला आणि उपस्थित असलेल्या श्रोत्यांना देखील सांगितला. आणि आता 2 लेखक स्टेजवरती बसलेत आणि तिसरे श्रोते आहेत. आणि आता 2 लेखक आहेत. एका लेखकांना आपण ऐकलंय आणि मी सरांना विनंती करतो की सर आपण देखील 2 शब्द या ठिकाणी बोलावेत की आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आणि हा अमृत महोत्सव आपण खूप अतिशय आनंदात साजरा करतो आहोत. वेगवेगळे उपक्रम, सगळ्यांच्या घरावरती आपण ध्वज फडकवलेत. आता तुम्ही वेगळ्या भाषेत तुम्ही सांगितलं असतं वेगळ्या पद्धतीने, परंतु मी बोलू शकत नाही तर माझा संजय व्हायचा. म्हणून सर मी आदरणीय सरांना विनंती करतो
राजेजी पाटील सर आपल्याशी आता संवाद साधतील. नमस्कार. आमचे परममित्र संजय आवटे साहेब आणि उपस्थित सर्व श्रोते. खरं तर ते ज्या पद्धतीने बोलले त्यानंतर बोलण्याचं धाडस होत नाही आहे मला, पण निश्चितपणे एक गोष्ट मी अधोरेखित करू इच्छितो की जे विचार त्यांनी मांडले ते विचार मी अगदी लहानपणापासून आजतागायत घेऊन मी जीवन जगत आहे. आणि निश्चित आज जी परिस्थिती आहे, मला वाटतं हा भारत समजून घेणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत त्याला जसं आहे तसं त्याला संक्रमित करणं हे खूप आजच्या काळाची गरज आहे. कारण आपला देश एक अशा वळणावर आहे की जिथे लोकांनी निर्णय घेणं आणि बोलणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांचं पुस्तक आणि त्यांचं व्याख्यान अगदी टाईमली आहे. मी त्यांचं विचारांचं खूप आधीपासून म्हणजे एक ॲडमायरर आहे. दुसरी बाब म्हणजे जी पर्सनल लेवलवर आहे ती म्हणजे आम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एकाच हॉस्टेलला आम्ही होतो. 1 नंबर हॉस्टेल युनिव्हर्सिटीचं. त्याच्यामध्ये संजय आवटे साहेब 7 नंबर रूममध्ये होतो, मी 8 नंबर रूममध्ये होतो. आणि दुसरं त्यांच्याशी कनेक्शन माझं म्हणजे माझं जे पहिलं पुस्तक ताई मी कलेक्टर व्हायनो, ह्या पुस्तकाच्या एकंदरीत घडणीमध्ये त्याचा त्याची जी दुसरी आवृत्ती तयार झाली त्यामध्ये त्यांनी खूप मोलाचा सहभाग आणि खूप महत्त्वाचं मार्गदर्शन मला केलेलं होतं. इनफॅक्ट ते मी ओरिसामध्ये काम करत असताना कोरापूट म्हणून एक जिल्ह्याचं हेडक्वार्टर आहे, तिथेही त्यांनी आम्हाला व्हिजिट केलेली होती. त्यामुळे त्यांचं इथे येणं आणि आपल्या शहरवासियांसाठी ही विचाररूपी जी पर्वणी आहे ती आपल्यासाठी उपलब्ध करून देणं हे माझ्यासाठी पर्सनली खूप मला महत्त्वाचं वाटतं. आणि त्यांचं पुस्तकही खूप पॉप्युलर होईल. त्याच्या आधीही त्यांची सर्व पुस्तकं तरुणांमध्ये खूप गाजलेली आहेत. पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या साहित्यिक जे करिअर आहे त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उपस्थित सर्वांना धन्यवाद अर्पण करतो. धन्यवाद.